आणि पुढच्या बातमीकडे वळूयात। मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटामध्ये मुसळधार पावसाचा फटका बसलाय। आता स्पष्टपणे हा फटका बसताना दिसू लागलेला आहे। घाटातील एका ठिकाणी दगड, माती आणि झाडाचा काही भाग रस्त्यावरती कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहतूक कोंडी होऊ नये आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झालेलं असून वाहतूक सुरळीत ठेवण्याचं काम सुरू आहे। घाटमाथ्यावरती सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। सध्या मी कसारा घाटामध्ये उभा आहे आणि या घाटामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे। तर दुसऱ्या बाजूला या घाटामधला एक भाग सध्या मातीसह आणि झाडांसह रस्त्यावर आलेला आपण बघू शकतो। मोठ्या प्रमाणावरती माती ही सध्या डोंगरातून खाली रस्त्यावरती आलेली आहे, या घाट परिसरामध्ये आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला वाहतुकीसाठी एक रस्ता सध्या उपलब्ध करून देण्यात आला आहे। सध्या पोलीस यंत्रणा देखील इकडे पोहोचली आहे। पोलिसांकडून देखील सर्व ती खबरदारी सध्या या घाटाच्या परिसरामध्ये घेतली जात आहे। कुठेही घाट परिसरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांकडून सगळी ती खबरदारी घेतली जात आहे। थोड्या वेळातच जेसीबीच्या साहाय्याने संपूर्णपणे हा मातीचा ढिगारा इकडून काढण्यात येईल। तर दुसऱ्या बाजूला मोठमोठाली दगड देखील रस्त्यावरती आलेली आहेत। दुर्दैव यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही का कोणालाही इजा झालेली नाही, त्यामुळे ही घटना अत्यंत गंभीर आहे। घाटामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। आज रेड अलर्ट हा या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। इगतपुरीमध्ये असेल, घाट माथ्यामध्ये असेल, त्यासोबत ढग फुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची देखील दाट शक्यता आहे। पावसाचा जोर हा कायम आहे आणि पावसामुळे आता विविध गोष्टी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे नागरिकांनी कुठेतरी काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। आणि इगतपुरीत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर